ऑपरेशन शोध 3 ला यश. दिंडोरी पोलिसांनी अवघ्या 9 दिवसात 14 बेपत्ता महिला मुलींचा शोध लावला. 2020 पासून बेपत्ता असलेली महिला ही सापडली, नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या ऑपरेशन शोध 3 मोहिमेला दिंडोरी पोलिसांना मोठं यश मिळवलंय. 2020 पासून बेपत्ता असलेल्या महिला व मुलींसह एकूण 14 जणींचा अवघ्या 9 दिवसात शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर तसेच कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत 2015 पासून बेपत्ता असलेल्या महिला व मुलींची यादी तयार करून त्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे, विश्वनाथ काकड, सोनाली कराड आणि प्रकाश गायकवाड यांच्या पथकानं तपास सुरू केला. या पथकानं 6 मार्च 2026 पासून सुरू केलेल्या शोध मोहिमेत एकूण 26 बेपत्ता महिलांपैकी 14 महिलांचा शोध लावला. त्यामध्ये सन 2020 मधील 1, 2021 मधील 1, 2023 मधील 3, 24 मधील 3, 25 मधील 4 आणि 26 मधील 2 महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सन 2020 पासून तब्बल 6 वर्षापासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. शोध लागलेल्या सर्व महिलांना पोलीस ठाण्यात आणून त्याची खातरजमा करून नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आल्या. दरम्यान बेपत्ता महिला किंवा मुलींबाबत अधिक माहिती असल्यास नागरिकांनी दिंडोरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केलं. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी नितेश ताडगे, वणी, दिंडोरी.